नमस्कार. सुरेश पार्वताबाई शिवराम सातपुते या विद्यार्थ्याचं खूप खूप अभिनंदन. मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा. 2003ची बॅचमध्ये हा विद्यार्थी पहिल्या वर्गापासूनच तसं तो पहिल्या क्रमांकानेच पास होत गेला. शाळेच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री जीवतोडे गुरुजी यांच्या प्रतिमेस अभिवादन. त्यानंतर प्रमुख पाहुण्याचे या ठिकाणी स्वागत करताना शाळेतील शिक्षक दिसत आहे. त्यानंतर उपस्थित सर्व पाहुणे मंडळीचं या ठिकाणी या सत्कार कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ देऊन सर्वांना स्वागत. त्यानंतर शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कारमूर्ती सुरेश पार्वताबाई शिवराम सातपुते याचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यानंतर या आपल्या आपण ज्यांच्यासाठी कार्यक्रम घेत आहोत सुरेशजी सातपुते यांचं स्वागत करण्याकरता आम्ही आमंत्रित करतोय श्री चौधरी सर. शाळा जरा हळू वाजताय, सकाळ सकाळची वेळ आहे. यानंतर सुनीलजी हजारे यांचं स्वागत करण्याकरता श्री झाडे सर यांना क्लॅप आणि आपल्या शाळेत क्लॅप गो. आपण स्वागत केलं. प्रास्ताविक करण्याकरता अगदी थोडक्यात मी माननीय श्री ठाकरे सरांना आमंत्रित करतो की त्यांनी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. तर या शाळेचे संस्थापक माननीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी, मातोश्री लीलाताई यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री उद्गणलावर सर, या शाळेतून सेवानिवृत्त झालेले पर्यवेक्षक माननीय श्री पत्तीवार सर, ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, ज्यांनी एक खूप मोठी झेप घेतली आहे आणि ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहे, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार कार्यक्रम घेत आहोत. ते सुरेश शिवरामजी सातपुते, राहणार सोमणपल्ली. तर खेड्यापाड्यातून माणूस पुढे कसा मोठा होतो त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून आपण नंतर ऐकणार आहोत. तसे आम्ही पण बरेचसे लोक जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये आहोत हे सुद्धा खेळातूनच आहे आणि तुम्ही विद्यार्थी सुद्धा खेळातूनच आहे. शहरापेक्षाही खेळातला विद्यार्थी ज्ञानाने किंवा अनुभवातून मिळालेलं ज्ञान किंवा जिद्द चिकाटी हे शहरातील मुलांपेक्षाही जास्त असते. याचं प्रत्यक्ष उदाहरण या शाळेतील विद्यार्थी त्यांनी अथक परिश्रम करून खूप मोठ्या पदावर ते पोहोचले आहे. मुंबई सारख्या ठिकाणी म्हटलं तर आम्हा शिक्षकांना सुद्धा मुंबई म्हटलं तर खूप दूरची वाटते. बरेचसे शिक्षकांनी सुद्धा मुंबई बघितली नाही. तुमच्यापैकी कोणी बघितली आहे का मुंबई? तर अशा ठिकाणी जाऊन पुन्हा नोकरी करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. त्यांच्या त्या यशामागं आपलाच जुना विद्यार्थी आपल्या शाळेचा त्यांच्याकडून तुम्हाला पण प्रेरणा मिळाली पाहिजे.
म्हणून असं छोटासा कार्यक्रम आपण शाळेमध्ये घेत असतो. त्यांचे अनुभव आलेले या शाळेतून म्हणा, छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण मोठमोठं त्याचे परिणाम तयार होतात आणि मोठं यश प्राप्त करते. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सुरेशजी सातपुते यांचं आहे. नंतरचा भाग आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. मी एवढं थोडक्यामध्ये बोलतो आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्या धाबानगरीचे उपसरपंच आदरणीय हिराचंदजी कंदीकुरवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी श्री माननीय श्री धांडे सर यांना आमंत्रित करतो आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन हिराचंदजी कंदीकुरवार सर यांचं स्वागत करावं. Let's go. तर यानंतर या कार्यक्रमासाठी प्रथमतः आपण आपले सुरेशजी सातपुते आहेत त्यांचा सत्कार करूया. तर मंचावरील सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक यापदी निवड झालेले आमचे आदरणीय सुरेशराव शिवरामजी सातपुते याचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करतील, त्यांचा सन्मान करतील अशी मी सर्व पाहुणे मंडळीला विनंती करतो. त्याला आज यश आलं. लेट्स गो. खरोखरच मेहनत ही वाया जात नसते. सर्वांना यापासून काहीतरी प्रेरणा घ्यायची आहे आणि जीवनामध्ये काहीतरी एक आपली जी काही स्वप्न आहेत ती साकार करायची आहेत. खरोखरच आपल्या सर्वांच्या अभिनंदनास पात्र आहेत. शाळेच्या वतीने त्यांनी हा सन्मान स्वीकारला याबद्दल त्याचे आभार मानतो आहे. एक शाळेसाठी एक घोषणावा गोष्ट आहे की आपला विद्यार्थी हा मुंबईसारख्या ठिकाणी यांनी यश मिळवून आपला तो प्रथमतः मी धाबानगरीचे आपले आदरणीय उपसरपंचजी श्री हिराचंदजी कंदीकुरवार यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत करावं. शिक्षणाचे महर्षी श्री जीवतोडे गुरुजी, जनता विद्यालय धाबा तथा कनिष्ठ महाविद्यालय धाबा, छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करतो आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली. जनता विद्यालय धाबा माझे मित्र, वर्गमित्र सुरेशजी सातपुते यांचं मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक म्हणून निवड झाली त्याबद्दल, तसेच आमचे सहकारी मित्र कुणाल कुटमाटे, सुनील हजारे, पत्तीवार सर, ठाकरे सर, मुख्याध्यापक उपखंडवार सर, पत्तीवार सर, आमचे शिक्षक साळवे सर व सर्व शिक्षक वृंद, सर्वांचे नाव काही घेता येणार नाही त्याबद्दल छोट्याशा याच्यामध्ये करतो. सर्व शिक्षक व शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सर्वांना जनता विद्यालय धाबा तसेच सर्व धाबावासी यांच्याकडून पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो कारण पेपरची वेळ आहे, मलाही समजते जास्त. त्यानंतर आदरणीय पत्तीवार सर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी विचार मांडावा. सुरेश शिवराम सातपुते अतिशय गरीब घरचा विद्यार्थी, जवळच गाव आहे सोमनपेल्ली. 2003 आणि 4ला तो 10वीला होता. तेव्हा साळवे सर त्यावेळेचे आणि वाघमारे सर आणि मी तेव्हा होतो. साळवे सर वर्ग शिक्षक होते. अतिशय नम्र विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी. इथून 10वी पास केल्यानंतर त्यांनी 12वी सायन्स केलं कोंडपिंपरीला. 12वी केल्यानंतर चंद्रपूरला गेला, तिथे D.Ed ला नंबर लागला. रामटेकला D.Ed केलं त्यांनी. D.Ed केल्यानंतर त्याला
शिक्षकी पेशात याचा इंटरेस्ट नव्हता. त्याला काहीतरी एक प्रशासकीय कामामध्ये, प्रशासकीय कार्यामध्ये त्याची आवड होती आणि त्याकरता तो मग त्या प्रशासकीय कार्यामध्ये येण्याकरता त्याने आपला अभ्यास सुरू केला. काही दिवसानंतर परत तो सोमपूरला वापस आला. आताच मला त्याने सांगितलं की पानफळीच्या धंद्यावर सर मी होतो म्हणून, मला तेही माहीत नव्हतं. तिथून मग त्यांनी काही पैसे जमवले. घरची परिस्थिती खूप कठीण. त्याचे वडील वॉचर म्हणून होते FDCमध्ये, पण काही कारणास्तव त्यांना सुद्धा काढण्यात आलं होतं. अतिशय खूप खराब परिस्थिती होती आणि अशा खराब परिस्थितीमध्ये तो पुण्याला गेला आणि पुण्याला जाऊन त्यांनी नोकरी करून, पार्ट टाईम नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतलं. लक्षात घ्या, तुम्हाला तर आईवडिलाचा पेमेंट, आईवडिलाचा पगार, आईवडील तुम्हाला पोचतात, चांगली तुमची आर्थिक परिस्थिती आहे, चांगला अभ्यास करायला पाहिजे, पण त्याला आईवडिलाकडून काहीच मदत नव्हती घरून. तो तिथे आत्ताच त्यांनी सांगितलं 10-12 नोकऱ्या केल्या, वेटरकीचं काम केलं, STDमध्ये काम केलं, अजून छोट्या मोठ्या खूप कामं केले त्यांनी. आणि 2012-2013 पासून त्यांनी पुण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची एक मोठी परीक्षा आहे, तिला त्या परीक्षेचं नाव आहे MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्या परीक्षेमधून जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्हाला चांगल्या जागी नोकरी मिळते. 2013 पासून त्यांनी प्रयत्न केला, अपयश मिळालं, खूपदा अपयश मिळालं. आता त्यांनी मला सांगितलं PSIच्या 2दा त्यांनी परीक्षा दिली आपल्या खासदार साहेब ढाब्याची तसे, पण त्याच्या टोंगळ्यामध्ये दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी PSIची परीक्षा न देता मग दुसऱ्या कार्यात वळलं. आज जे पद त्याला मिळालेलं आहे ते पद मुंबई महानगरपालिका, आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी महानगरपालिका, त्या महानगरपालिकेचा बजेट म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा एक बजेट तर महानगरपालिकेचं एक बजेट. एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये तो कार्यकारी सहाय्यक पदी निवड त्याची झालेली आहे आणि त्याला 200 पैकी 183 मार्क मिळाले. लक्षात घ्या, किती मार्क मिळाले? 200 पैकी. टाळ्या वाजवून त्याचं सर्वांनी अभिनंदन करावं. 200 पैकी 183 मार्क मारणं काही गंमत नाही, लक्षात घ्या, तेही बिना कॉपीनं. आणि तो मुंबई महानगरपालिकेमध्ये आज त्यांनी एंट्री घेतलेली आहे. 1-1.5 महिन्यामध्ये तो मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पद. त्याचे मित्र सांगतात की बा हे तर पद खूप चांगलं आहे, तू नशीबवान आहे, तू भाग्यवान आहे की तुला हे चांगलं पद मिळालं. पण त्याचं भाग्य उद्या येण्याकरता त्याला 10 वर्ष लागले. 10 वर्ष त्यांनी कठीण संघर्ष केला, मेहनत केली, जिद्द सोडली नाही, ध्येय सोडली नाही, प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याला यश मिळालं. लक्षात घ्या. तर या कार्यक्रमातून तुम्हाला काहीतरी चांगलं ज्ञान मिळावं. आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे, आपण सुद्धा असं आपल्याशात सुद्धा आपला सत्कार झाला पाहिजे. असं काहीतरी नाही, तेवढं मोठं पद मिळेल, लहान पद मिळेल, आपल्याला लहान पद मिळेल. आता आपल्या हिवरा गावातून 2-3 पोलीसचं सिलेक्शन झालेलं आहे, सोनपल्लीमधूनही 2-3 सिलेक्शन झालेलं आहे, तिकडे 2-3 सिलेक्शन झालेलं आहेत पोलीसमध्ये. ते सुद्धा चांगलं पद आहे ना, गव्हर्नमेंटचं पद आहे ना. तर तुम्ही तुमच्या लेवलनी चांगला अभ्यास करा, पण एवढं त्याला पद मिळू नये. त्याच्या अंगी नम्रता आहे, अहंकार नाही. अहंकार त्याच्या अंगी मला दिसला नाही. तो स्वतः मला घरी भेटण्याकरता आला होता, मी त्याचा सत्कार केला आणि मध्ये मध्ये तो मला फोनही करतो, पण अहंकार नाही. मी कशाला कोणाकडे जाऊ बा, मला आता एवढा मोठा पगार आहे बा, मी एवढा क्लास 1 ऑफिसर आहो बा. पण त्याने विसरलं नाही, गावातल्या लोकांना विसरलं नाही, त्याच्या वर्ग मित्राला सुद्धा तो विसरला नाही. यावरून त्याची नम्रता, आपण किती जरी मोठे होऊ तर आपल्यामध्ये नम्रता असली सुद्धा बोलायचं आहे. आता मी त्याला सुरेशच म्हणतो, मी सुरेश भाऊ म्हणणार नाही, सुरेश राव म्हणणार नाही, तो काही लहान आहे. त्याला सुरेश राव म्हटलं त्यालाही कसं तरी वाटेल की सर तुम्ही सुरेश राव कशाला म्हणता बा. तो 2003 ते आज 21 वर्ष झाले. 15 पासून त्यांनी संघर्ष केला आणि 9 वर्षामध्ये त्यांनी हे पद त्यांनी घेतलेलं आहे. लक्षात घ्या. तर असाच संघर्ष तुम्ही तुमच्या जीवनात करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा. प्रामाणिकपणे अभ्यास केला तर तुम्हाला यश नक्की मिळेल. 1दा अपयश मिळेल, 2दा अपयश मिळेल, 3दा अपयश मिळेल. कालचा तुम्ही पेपर वाचला असेल तर आपल्या भारतातली एक मोठी परीक्षा आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही नावाची परीक्षा. ती परीक्षा जर पास झाली तर आपण कलेक्टर होतो, ESP होतो. आणि आपल्या विदर्भातल्या 9 विद्यार्थ्यांनी, 10 विद्यार्थ्यांनी, विदर्भ कधी आजपर्यंत मागे होता पण 10 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलेलं आहे.
आणि तुम्हाला सांगतो की यवतमाळमध्ये सायकल पंक्चर दुरुस्त करणारा, सायकलीचा पंक्चर दुरुस्त करणारा त्याचा मुलगा ती परीक्षा पास झाला. एक शेतकऱ्याची मुलगी, गरीब मुलगी ती पास झाली. ऑटोवाल्याचा मुलगा APSC परीक्षा पास झाला. असं समजू नका की श्रीमंताचा म्हणजे श्रीमंत मायबापाची पोरच पास होतात, तसं नाही. तुम्ही गरीब राहा, जिद्द ठेवा आणि मेहनत करा, संघर्ष करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. या कार्यक्रमातून तुमचा काहीतरी प्रेरणा घ्याल असं मी तुम्हाला सांगतो. आणि मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी शांतपणे ऐकलं तुमचं सुद्धा अभिनंदन करतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. गरिबीमध्ये जन्म घेणे आपल्या हातात नसते, परंतु गरिबीमध्ये मरणे हे आपल्या हातात असते. आणि म्हणून चांगल्या सवयी, चांगली मेहनत घेऊन आपल्याला यश मिळवायचं आहे. ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येयप्राप्ती होते. फक्त पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो, जिद्दीमुळे उड्डाण सफल होते. असे अनेक अथक मेहनत घेऊन या ठिकाणी आपले सत्कारमूर्ती यशस्वी झालेले आहेत. त्यांचा मनोगत आपण ऐकायला उत्सुक आहात. मी त्यांना पाचारण करतो की सुरेश सातपुते यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. ज्या मातेनं मला जन्म दिला, हे जग दाखवलं, त्या मातेला प्रथम वंदन. ज्या शब्दांची ओळख या जगाला करून दिली, शब्दांना आपल्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन. या अग्नीला त्यांनी पंख दिले आणि हे जग पुढं कसं वाटचाल करेल याचं विजन दिलं, त्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना माझं वंदन. संघर्ष करत आपल्या परिस्थितीची हार न मानता स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं त्यासाठी लेखनी नावाचं एक हत्यार दिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं नमन. सहकार्य, आलेलं परिस्थिती तोडून दे, सहकारी कसे गोळा करायचं, स्वतःचं राज्य कसं निर्माण करायचं, स्वतःच्या अस्तित्वासाठी कसं झगडायचं, आसपास माजलेली परिस्थिती बघता स्वतःला कसं निर्माण करायचं, यासाठी ज्यांनी मला हे त्यांच्याकडून मी शिकलो. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा माझं नमन. एकदा सांग त्याला तुझी व्यथा आणि थोडा धीर धर. एकदा सांग त्याला तुझी व्यथा आणि थोडा धीर धर. नाही मिळाला न्याय तर माझा तीर धर. असं जे सांगणारे जननायक बिरसा मुंडा यांना पण माझं नमन. मंचावर उपस्थित सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि आपण सगळे. विशेष बाब ही सांगायची झाली, आज माझा इथे सत्कार होतो आहे. मी या शाळेचा विद्यार्थी आहे, 5वी ते 10वी इथं या शाळेने माझा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. सांगायची विशेष योगायोगाची बाब ही सांगेल मी. उपमुल्यवार सर मला 5व्या वर्गात होते. माझ्या वर्ग शिक्षिका म्हणजे या शाळेमध्ये मी जेव्हा सुरुवात केली शिक्षणाला, इथं 5वा ब, तुम्हाला माहिती आहे 5वा ब म्हणजे 5वा वर्ग ब म्हणजे बदमाश. आता सहज आपल्याला जोडला जातो. मी 5वा ब चा विद्यार्थी आहे. वर्ग कॅप्टन होतो पहिलीपासून तर डायरेक्ट 12वी पण वर्ग कॅप्टनच राहिलेलो आहे मी. पण 5वा ब मध्ये माझ्या वर्ग शिक्षिका होता, इथे उपस्थित असलेल्या पत्तेवार मॅडम आहेत आणि स्वतः सर पण होते, उपगणलावा सर. त्यानंतर 8, 9, 10ला मला शिकवलेले आहेत. गणिताचे शिक्षकात आहे, सर्वांचे परिचित आहे. आणि सरांची गणित शिकवण्याची खूप स्वतंत्र वेगळी पद्धती आहे. तरी कधी कोणत्याही मुलावरती अजून एकही हात उचलला असं मला वाटत नाही. फक्त त्याने डोळे काढले तर मुलगा खाली बसायचा, एवढी त्यांच्या नजरेमध्ये ताकद होती. आणि त्यांच्या गणिताची पावर एवढी होती, शिकवण्याची पद्धती एवढी होती की त्याने एकदा शिकवलं तर आम्हाला लगेच ते कळून जायचं. असे साळवे सर, विज्ञानावर त्यांची हातोडी आहे, त्याला म्हणतो हातोडी, त्यांच्या हातामध्ये जादू आहे. असे विज्ञान 1 भाग 1 आणि भाग 2 असे शिकवणारे माझे पत्तीवार सर इथे उपस्थित आहेत. इतिहास विषय शिकवत होते वाघमारे सर होते. हिंदी विषयाचे तज्ज्ञ होते निरंजने सर. आणि PT मास्टर ज्यांच्या हाती छडी होती मांडवकर सर. इंग्रजी विषयाचे होते भाजीखाळे सर. त्यानंतर 10वी वरती आम्हाला इंग्लिश शिकवली त्याने निखाडे सर. अशा प्रकारे इथे शिक्षक वृंद होते. मला एक गोष्ट आठवते, मी 5वी मध्ये आम्ही काय करायचो, सुरुवातीच्या कालामध्ये ज्या शाळेत यायचो ना, आधी बेंच पकडायचे आमची झगडे व्हायचे. माझा बेंच पार्टनर होता प्रशांत सोयम आणि सगळ्यात बदमाश म्हणजे बचे मित्र होते रणजित पिपरे, हिरा होता,
आम्ही काय करायचं, खिडकीतून उडी मारून वर्गात प्रवेश करायचो. आधी बेंचवरती खिड्याने नाव ठोकून नाव लिहायचो आम्ही सुरुवातीच्या कालामध्ये. लाकडी बेंच होती, तुमच्याकडे लोखंडी बेंच आमच्याकडे नव्हते. दुर्दैव हे आता सांगताना मला शोक वाटतो की ज्या शाळेत आम्ही शिकतो तिथे, जी जनता शाळा आहे तिथे आज मध्यालय सुरू केलं आहे, देशीदारचं दुकान आहे, तिथं आम्ही शिक्षण घेतलं आहे. ज्या वर्गामध्ये शिकतो तिथं देशीदारी दुकान आहे, जिथे प्रिन्सिपलचं कार्यालय होतं तिथं त्यांचं चक्राचं किंवा जे इतर साहित्य दुकान ठेवलं आहे त्यांनी, तिथं आमचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर 2004-05 इथे स्थलांतर झाली शाळा असं मला वाटतं. माझा जीवन प्रवास थोडक्यात सांगतो. इथं 5वी ते 10वी शिक्षण इथं झालं माझं. घरची परिस्थिती हलाखती आहे, बाबा चौकीदार आहेत. ते नंतर काही कारण होते तरी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं, स्वेच्छानिवृत्ती घेतली. पुढचं शिक्षण माझं 11वी-12वी जनता महाविद्यालय गोंडपिंपरी येथे झालं. त्याच्यानंतर मी BSc करायसाठी चंद्रपूरला गेलो. तिथून माझी खरी परिस्थिती निर्माण, खरी अडचण काय म्हणतो संघर्ष तिथून निर्माण झाला की BSc करताना पुढं कसं असतं, आपण 1 ते 10 किंवा 1 ते 12वी पर्यंत आई वडिलांच्या भरोशावर शिकत असतो. पण तेही करताना माझं कसं होतं, मी 7वी 8वी जरी असलो तरी मी काय करायचो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेंदूपत्ता असतो ना, तेंदूपत्त्याची कामं करायचो आम्ही. तेंदूपत्ता गोळा करायचो, त्याच्यामध्ये जे काय पैसे मिळायचे आपले शूज कपड्याचे वगैरे आम्ही ॲडजस्ट करून घ्यायचो. त्यातून मला ते एक गोष्ट निर्माण झाली की काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीत स्वतःच करावं लागेल. आपली परिस्थिती एवढी काही स्ट्रॉंग नाही की घरचे लोक तुम्हाला 5 ते 10 हजार महिन्याला देऊ शकतील. ते तुमच्या पुढच्या शिक्षणाचा करू शकतील. त्यांनी जन्म दिला हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे. जन्म दिल्यानंतर आई वडील तुम्हाला विचार देतात आणि एक गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट देतात, ते तुमच्या मागे नेहमी 24 तास वर्षात 365 दिवस तुमच्या मागे पाठीमागे उभे असतात. कितीही कठीण परिस्थिती आली, कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते सुखा दुःखात दोन्ही गोष्टी उभे राहतात. त्यांनी ते एवढं केलं तेच माझ्यासाठी पाठबळ होतं. BScला असताना D.Ed नंबरला D.Ed केलं 2008 मध्ये रामटेकमधनं. त्याच्यानंतर परत आलो, TET दिली. TETमध्ये त्यामध्ये मला चांगले मार्क मिळाले, जवळपास 9 मार्क मला कमी मिळाले होते कारण मी मास्टरचा निश्चय केला. पण कसं माझ्या आवडी मला कालावधीमध्ये मला अग्निपंख हे पुस्तक मिळालं होतं. D.Edला असताना भरपूर पुस्तक वाचले, त्यामुळे मला ते अग्निपंख वाटलं आणि मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार मला प्रेरणादायी वाटले. तर मी त्यांच्या पावलावर पाऊल घालून पुढे प्रयत्न केला होता. एरोनॉटिक इंजिनिअरिंग किंवा इतर साईडला जाण्याचा प्रयत्न केला होता. पण तो नंतर अपयशी ठरला कारण आर्थिक परिस्थिती त्यांच्याकडे तेवढी होती की जवळपास 4 ते 5 लाख रुपये त्यांचा खर्च होता त्या एज्युकेशनचा. एज्युकेशन लोन मिळत नव्हतं कारण बाबाचं तेवढं क्रेडिट नव्हतं. तो प्रयत्न सोडून दिला मी. काही दिवस तेंदूपत्ताचं संकलनाचं काम केलं दिवाळीसारखं मिळून. नंतर मग पुढे मी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम केलं. कंपनीमध्ये असं छोटे मोठे काम सुरू केले. कंपनी असं जवळपास मला आत्तापर्यंत आठवतं की मी 17 कंपन्यामध्ये किंवा तिथं छोटे मोठे जॉब केले. चंद्रपूरला कॉलेजला जाताना 12वी नंतर BScला असताना मी एका तंदूर हॉटेल आहे सध्या, आता आहे की नाही माहीत नाही, सिद्धार्थ हॉटेलच्या मागच्या बाजूला तंदूर हॉटेल आहे. तिथं मी वेटरचं काम सुरू केलं होतं. अल्पावधीचं मी तिथे कॅशियर झालो आणि जवळपास तिथे मी 7 ते 8 महिने काम केलं. नंतर D.Edला नंबर लागला, मी D.Edला गेलो होतो. असा प्रवास सुरू झाला. तेव्हाच मला कळलं की स्वतः प्रयत्न करत राहा, कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही. स्वतःसाठी स्वतःच करावं लागेल. फक्त स्वतःचे मार्ग स्वतःच निवडावं लागेल. नंतर मग पुण्यात गेलो. पुण्यामध्ये कसं एक मायानगरीसारखं, पुणे पण मायानगरी आहे, शिक्षकांचं एक माहेर घर म्हणलं असं त्याला. तिथं गेलो आम्ही. 3 वर्ष सुरुवातीला जॉब केले. मग मी सरकारी नोकरी किंवा काय म्हणून त्याला एक अधिकारी होईल या आशेला मला दुसरं एक मला तर डोक्यातून निघून गेलं होतं की मला काहीतरी करू शकतो वगैरे. ग्रॅज्युएशन झालं 2012लाच. पण नंतर माझा मित्र होता अनु भोयर, तो पुण्याला अभ्यास करायचा. तो TETचे क्लास करायचा. नंतर त्याने MPC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची त्याने परीक्षा देणं सुरू केलं होतं. त्याने मला सांगितलं तिथं आमच्याकडे अभ्यास आला. त्या कालावधीमध्ये आपल्या गोंडपिंपरी तालुक्याचे भूमिपुत्र श्री नितेश देवगडे सर तर तिथं होते. त्यांनी मला मार्गदर्शन केलं की सुरेश असं असं असतं, मी बी तुझ्या परिस्थितीचं आहे, माझ्या वडिलांची बी परिस्थिती तशीच आहे, मी स्वतः जॉब करून करतोय, तू का करू शकत नाही. मी त्यांना मला ते विजन दिलं. त्यांनी सांगितलं की असं असं करायचं असतं, तू इथं ये. तर ते जागा अशी होती की पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये आमचं हॉस्टेल होतं. तुम्हाला लहान बालगोपाला माहिती असेल बुधवार पेठ काय असतं, सरांना मोठ्यांना सगळ्यांना मस्त. पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये एक हॉस्टेल होतं. ते अतिशय रेड लाईट एरिया म्हणून गरला होतं. त्याच्यामध्ये आमचं हॉस्टेल होतं. आम्ही तिथं जवळपास मी 9 ते 10 वर्ष तिथं काढली आहे. तिथे कोविडच्या कालावधीत जवळपास मी 22 पण तिथं होतो. 23-24ला मी मग दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालो. तिथं राहून आम्ही अभ्यास करायचो. रात्रीला जॉब करायचं. कधी सिक्युरिटीने जॉब केला किंवा इतर जॉब केला. काही मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा जॉब केला मी. किंवा कार्यालयीन कामकाजाचा बी जॉब केले. जवळपास 17 जॉब केले. त्याच्यानंतर ते रात्रीला जो पैसा मिळायचा, ज्या जॉबमुळे जो काही पैसा मिळायचा त्याच्यामध्ये मी महिन्याचा खर्च भागवायचो. आता तुम्हाला एक प्रश्न हा वाटला असेल की सरांना नोकरी लागली
सरांनी मग एवढ्या वर्ष का उशीर केला? 2 किंवा 4 प्रयत्नांमध्ये त्यांना काय यश आलं नसेल? तर हा अडचण महत्त्वाचा मुद्दा असतोय की मित्रांनो, जेव्हा तुम्ही जॉब करता तुमचा माइंडसेट तेवढा व्यवस्थित नसतो. कसं असतं, रात्रीच्या पाळीमध्ये जॉब केला 8 ते 12 तास तुम्ही जॉब करता, जो महिन्याचा मासिक पगार तो 6 ते 7,000 रुपये, त्याच्यामुळे तुम्हाला महिना चालत असतो. दोन्ही गोष्टीमध्ये कसरत करावी लागते. मी प्री पास व्हायचो, प्री पास झालं तर लगेच जॉब सोडून द्यायचं, मुख्य परीक्षेची तयारी करायची, जे काही पैसे वाचवले मी तिथं खर्च करायचो आणि मुख्य परीक्षेमध्ये पुन्हा अपयश आलं तर पुन्हा मी जॉबला सुरू करायचं पुढची जाहिरात येईपर्यंत या एक्झामच्या 1 महिन्या आधीपर्यंत. पण व्हायचं काय माहिती आहे का, जॉब लगेच सोडत नव्हतं मी. सातत्यपूर्ण कसं कठीण म्हणजे काय म्हणतात, सातत्यपूर्ण 3 ते 4 महिने कंटिन्यू अभ्यास माझा होत नव्हता. जॉब सोडून द्या, पुन्हा जॉब करा, पुन्हा पेपर द्या, असं व्हायचं. ते मला मार्कला 2 मार्क कधी 4 मार्क कधी 1 मार्कात सुद्धा माझी पोस्ट केलेली आहे. असं सुरू होतं. नंतर कोविड कालावधी आला, 2017, 18 आणि 19 PSIचा मेन्स पण दिलाय मी. नंतर काही कारणाने फिजिकलच्या प्रॉब्लेममुळे मी PSI म्हणून सोडून दिलं. नंतर पूर्णपणे राज्यसेवा आणि सरळ सेवा फोकस केला. दुसरे महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की मला एक अहंकार आला होता की सतत मी प्री आणि मेन्सला राहायचो. आता काय होतं मित्रांनो, प्लॅन बी हा सब्जेक्ट तुम्हाला माहिती असेल, मी सांगतो प्लॅन बी काय असतं. जो मी चूक केली ती तुम्ही कधी करू नका. 17 म्हणजे 13, 14, 15, 16, 17 ते 14 ते 17 दरम्यान जाहिराती आल्या नव्हत्या. विशेषतः 13ला फक्त 1 अटेम्प्ट दिला मी, 14ला अटेम्प्ट दिला होता. एक 273 जागेची PSI जाहिरात आली होती त्यावेळेला, पण तिथे मी प्रीज फेल झालो होतो. नंतर 17, 18, 19 तिन्ही प्री आणि मेन्सला पास होतो. मग त्यावेळी काय असतं, तुमच्यामध्ये एक हायनेस येतो, तुमच्या बुद्धिमत्तेला हायनेस येतं एक, आणि तुम्ही काय करता त्यावेळी इतर गोष्टीकडे कुठेच बघत नाही. मला आपल्याला वाटतं की हीच पोस्ट मला मिळणार आहे, मी इथेच स्थिर होणार आहे, मी इतर पर्याय कशाला बघू. त्यावेळी मी पूर्णपणे तिकच MPSCकडे वळलो होतो, इतर सरळ सेवाकडे कधी जात नव्हतो. आणि विशेष प्लॅन बी म्हणून मी इतर एज्युकेशन बंद करून ठेवलं होतं. त्या दरम्यान 15 मध्ये MA केलं होतं पब्लिक पबॅटमध्ये, पब्लिक प्रशासनामध्ये. तेवढं तरी एज्युकेशन थांबवून ठेवलं होतं मी. 17 ते 19 मध्ये ज्या प्री मेन देऊन सुद्धा मला अपयश येत होतं. नंतर मग कोविड कालावधी आला, गावाकडे वापस आलो. जवळपास राज्यसेवेची एक्झाम 7 वेळा पुढे गेली, जवळपास 1.5 वर्ष कालावधी त्याच्यामध्ये गेला. तेव्हा कळलं की आता कुठे ना कुठे प्लॅन बी आपल्याला तयार करावं लागेल. तर आपलं वय वाढत चाललं आहे, या क्षेत्रातला आपला प्रयत्न संघर्ष वाढत चाललेला आहे, आता काहीतरी करावं लागलं. त्या दरम्यान घरचा मोठा भाऊ जो घर सांभाळणार होता त्याच्यात डेथ झाली. आता घरची जबाबदारी माझ्यावर आली, कारण मी घरचा एक मुलगा सध्या आहे. आई वडील दोघं म्हातारे आहे, जवळपास 60च्या वर त्यांचं वय आहे. अशा वेळी मग जबाबदारी जेव्हा तुम्हाला येते आणि तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा माणूस हतबल होतो. 21-22 मध्ये एकही पूर्ण परीक्षा पास झाले नाही. पूर्णपणे निराश झालो होतो, काय करायचं त्याला कळत नव्हतं. मी सगळं सोडून दिलं होतं. पूर्वी काय करायचो, एक्झाम झाली, पेपर झाला, रिझल्ट लागला, रात्री 1-2 तास फिरायचो, मोबाईल बंद करून ठेवून द्यायचा रूमवरती. संभाजी गार्डनवर FC कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोडला वगैरे फिरून यायचं 1-2 तास. मी रात्री निवांतपणे जेवण रात्री येऊन झोपायचो आणि सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता लायब्ररीत जायचो. हे माझं नित्यनेमाने होतं. पण कसं झालं, 21-22 नंतर आता कुठेतरी थांबायचो असं मला वाटायचं. पण म्हटलं की ज्या परिस्थितीने आपण इथं आलो, ज्या आईवडिलांच्या आशा इच्छा घेऊन इथं आलो, ज्या गावकऱ्यांच्या इच्छा घेऊन आलो, माझ्या मित्रमंडळाच्या इच्छा घेऊन आलो मी इथे, त्यांचे स्वप्न घेऊन आलो की त्यांना कुठेतरी वाटतं की हा सुरेशने काहीतरी केलं पाहिजे, त्यांना कुठेतरी पुढं एक अधिकारी व्हायला पाहिजे. तर मी इथून हार म्हणून वापस गेलं काहीही न घेता. तर मग काय करू, मी दुसरं पण सांगत आहे की प्रशासकीय सेवा सुद्धा खाजगीमध्ये माझ्याकडे भरपूर पर्याय होते. 40-50 हजाराच्या नोकऱ्या मला सहज मिळून गेल्या असत्या. कारण माझं एज्युकेशन तसं आहे. MAW केलं आहे मध्यंतरी मी नागपूर विद्यापीठाहून. MA आहे माझं इकॉनॉमिक्समध्ये. त्यानंतर काही कॉम्प्युटरचे कोर्स केले आहे. एज्युकेशन माझ्या जवळपास माझे 3 PG आहेत माझ्याकडे. मग मला जॉब मिळाला असता, तसं काही इश्यू नसता. पण मी मग विचार केला की मग आता करायचं काय, हार मानायची, कारण पुढे जॉबशिवाय पर्यायच नव्हता, आर्थिक स्थिती नव्हती. अशा वेळी काय होतं, तसं सुदामा सगळ्यांना माहित आहे. शेवटी मित्रांनो, सुदामा माहित आहे का तुम्हाला? सुदामा कोण होते? श्रीकृष्ण माहित आहे? हा, श्रीकृष्णाचे मित्र होते सुदामा. हा, तुम्ही सिरियल मध्ये बघा कुठे असेल. सुदामा होतो, तर माझ्याकडे काही नव्हतं, मी कंगाल होतो, माझी घरीची परिस्थिती एवढी होती, सगळं हार मानलो होतो मी. त्यावेळी कसं सुदामाला जर श्रीकृष्ण मिळाला, तेव्हा तसं मला एक मित्र मिळाला. ज्या योगाचा दिवस असा आहे की सत्कार होतोय आज. त्या मित्राचा आज वाढदिवस आहे, 24 एप्रिल. त्या मित्राचा वाढदिवस आहे. त्याचं नाव सांगतो मी,
संदीप भीमराव शेंडे, मूळ नागभीडचा आहे. त्या मित्रानं मला एकच गोष्ट सांगितली, सुरेश तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. असे कमीत कमी मला तुमच्या आयुष्यामध्ये एक किंवा दोन तरी मित्र असले तर तुम्ही जे हार मानाल, तुमचं मन त्याच्यामध्ये मोकळे करा, किंवा असे मित्र जर भेटले तुम्हाला तर आयुष्यात तो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. संदीप मला एकच सांगितलं, तुम्हाला वर्गमित्र होता, रूममेट होता, आणि एकच सांगितलं, सुरेश आपण इथपर्यंत आलो, सगळ्या आई वडिलांच्या इच्छा आणि आमच्या सगळ्यांचा पण विश्वास आहे तुझ्यावरती, तुझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, तर इथून तो हार मानून घरी परत गेला तर तू स्वतःला आयुष्यभर कोसत राहशील की मी सगळे प्रयत्न केले, आता तुला यश मिळत होतं, त्याच कंडिशन मी सोडून देऊन आलो, तर मग काय होईल? मग आयुष्य तू असंच कोसत काढण्यापेक्षा पुन्हा 1-2 वर्ष प्रयत्न कर. लगेच तुला वाटत झालं 38 वय असतं आपल्याला, तिथपर्यंत प्रयत्न कर, नाही झाला तर आम्ही आहोत तुझ्याच पाठीशी, काही ना काहीतरी आपण बाकी प्लॅन बी तयार करू. त्यांनी मला मग काय केलं, मग आर्थिक परिस्थिती चांगली बेताची असल्यामुळे त्यांनी 2-4 मित्र गोळा केले, ते मला महिन्याला पैसे द्यायचे. कसं असतं मित्रांनो, या आयुष्यात सध्याच्या धगधगीच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट आहे, सगळ्यांकडे पैसा असतं. लोक तुम्हाला प्रेमाच्या 2 गोष्टी सांगतात, मित्रा कर, हे कर, ते कर, असं कर, तसं कर वगैरे आयडिया देतात, गोड गोड गोष्टी बोलतात. म्हणजे नातेवाईक पण तेच करतात. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये मागून बघा, मग ते तुम्हाला बहाणे सांगायला लागतात, तेव्हा त्यांची खरी ओळख तुम्हाला निर्माण होते. पण तुम्ही कठीण परिस्थिती आहे त्यांना माहीत जेव्हा होते आणि तो मित्र तुमच्याकडे येऊन सरळ सांगतोय, मित्रा तू लढ, मी आहे, त्यावेळी त्या मित्राची खरी ओळख निर्माण तुम्हाला करते, त्या मित्राची व्हॅल्यू करते की तो तुमच्यावर किती विश्वास ठेवतो आणि तुमच्यामध्ये किती ऋणानुबंध आहे. असं मला मित्र मिळाले. त्यापैकी आहेत संदीप शेंडे, दुसरा सांगतो नाव, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त प्रवीण सर कोरगेंटीवार, निखिल भाऊ वाडके, सहाय्यक आयुक्त कामगार पुणे, प्रशांत खर्डीवार, सध्या सुधीर भाऊचे पीए होते मागच्या कालावधीमध्ये सरकारमध्ये, आता आशिष कैसर साहेबांचे पीए आहेत गडचिरोलीला ते, अनुप होलर, त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी ज्योती, आपले तालुक्याचे भूमिपुत्र आहे देवान रामजोरकर सर. अशा 4-5 जणांनी मला आर्थिक मदत केली. मला मग कालावधीनं असं झालं की 1-1.5 वर्षानंतर मला अपयश येत होतं, मला काय करावं काय कळत नव्हतं, पैसा येत होता, मला लाज वाटायची की आता यांना पुन्हा पैसा कसा मागायचा. पैसा माणसाला लाचार बनवतो हे मी ऐकलं होतं. स्वाभिमानी, माझ्यातला स्वाभिमान तसाच ठेवायचा होता. मी नातेवाईकडे कधी जात नव्हते पैशाला आणि त्यांच्या घरी जाणं पण बंद केलं होतं मी. अशा वेळी हे वाटतं की आता पैसा संपत, आता मागायचं कसं. त्यावेळी हेच मित्र मला फोन करून म्हणायचे, 1 ते 10 तारखेला पैसा अकाउंटमध्ये मेसेज येऊन जायचं मला की तुझ्याकडे पैसे आले दिसायचं ते, नंतर हेच मला फोन करून विचारते कसं काय झालं. मध्यंतरी पुन्हा असं झालं की एवढा पैसा येत होता यांच्याकडून, मला सगळ्या गोष्टी होत्या, पेपर होते, जागा निघत होत्या, सरासरी जागा निघत होत्या. माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नव्हतं, कारण मी टायपिंग केलं नाही, लिपिक वगैरे बाकी इतर गोष्टीला ते लागू होतं म्हणून मी करत नव्हतो. पण मला नव्हतं माझी टायपिंग सर्टिफिकेट इथं पण यूज होते, पुढे कामी येईल म्हणून. आता नंतर मध्ये तरी टायपिंग करून घेतली. अपयश येत होतं. मग काय झालं, कोविडच्या कालावधी आधी आणि नंतर शिक्षणाची व्यवस्था थोडी बदललेली आहे. मुलांची मानसिकता चेंज झाली आहे. अभ्यास करण्याच्या मुलांनी विशेषतः काही जणांनी आत्महत्या पण केली आहे. ब्रेन स्ट्रोक आले, काही ना हार्ट अटॅक आलाय. वयाच्या 28-30 वर्षाची मुलं सुद्धा हार्ट अटॅकनं जात आहेत. या मित्रांना काळजी वाटत होती की सुरेशला असं काही नको व्हायला, त्याने काही करा नको. मी एकटा राहत होतो माझ्या रूमवरती, वाड्यावरती, त्या बुधवार पेठच्या 22-23 पर्यंत. त्यांना ती भीती वाढत होती. मित्रांना फोन करायचे ते. नंतर त्यांनी मला एकच वर्ड सांगितलं, तू रूम सोड, दुसरे आमचे मित्र त्यांच्या रूमवर तू शिफ्ट हो. मग मी 24 मध्ये माझ्या दुसऱ्या मित्राकडे शिफ्ट झालो. तर त्यांना एकच वाटायचं की याने काहीतरी बरं वाईट केलं तर आमचे सगळे प्रयत्न जातील आणि ज्यांचा आईवडिलांचा जो काही विश्वास आहे सोडून निघून जाईल. तर त्याला एकच सांगितलं होतं आवडी, मित्रा माझ्या आईवडिलांचे संस्कार एवढे कमकुवत नाही की मी असे चुकीचे पाऊल उचलणार. तर त्याच्यावर नंतर त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला. मी प्रयत्न आलो, जेवढ्या जाहिराती येऊन त्या तेवढ्या फॉर्म भरायचो मी, ते पैसे पाठवते, मी करायचो अभ्यास. जवळपास पूर्ण मागचे जवळपास 24 महिने 2 वर्ष सातत्य झालं आणि हे यश पदरीत आलं. 9 एप्रिल 2025ला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी सहाय्यकाचा रिझल्ट आला आणि त्याचा ओबीसी मध्ये 24 क्रमांकामध्ये माझं नाव आलं. सांगायचं तुम्हाला एवढंच की विद्यार्थी दशेमध्ये आम्ही मस्ती करायचो. मी टॉपर होतो शाळेमधला, मॉनिटर होतो, पहिला बेंचला बसायचो मी आणि प्रकाश तिथे. पण पुढे D.Ed पण तेच चाललं माझं. पण असं नाही की मी टॉपर होतो, यांना चांगले मार्क होते, तर हेच करू शकतात. कारण यांची परिस्थिती वगैरे अशी होती. पण लक्की आहे, लक्की काय म्हणतात त्याला, यांचं नशीब चांगलं होतं असं म्हणणारे आपल्यामध्ये आहे. गावामध्ये तुम्हाला म्हणतात लोक, पोरगं नशीबवान होतं लागलं नोकरीवरती.
ही गोष्ट नशिबावर असते. तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही 2 पावलं चालणार तेव्हा माझ्या मित्रांसारखे तुम्हाला 2 तरी लोक पुढच्या 8 पावले पुढे घेऊन जातील. आणि तुम्ही जर मित्रांनो 2 पावले पुढे चालणारच नाही, तिथं थांबणार, हार मानून तुमच्यामध्ये इच्छाशक्तीच निर्माण करणार नाही, तर तुम्ही पुढे जाणारच नाही. आपले आई वडील अडाणी आहेत, त्यांना तेवढं कळणार बी नाही. तुम्ही दिवसभर मोबाईलमध्ये गुंतले असता, आपल्या युट्यूबवरती शॉर्ट बघत बसता. नुसतं व्हिडिओ बघायचं. आधी टिकटॉक बंद झाला, आता इंस्टाग्रामचा आला. तर तुम्ही इंस्टाग्रामवर राहता, त्याच्यात वेळ जास्त वयानं घालवता, थोडे अभ्यासावर लक्ष द्या. जे म्हणतो ना, सगळेजण सांगतात कठीण मेहनत, काय जिद्द, मेहनत, कठीण परिश्रम असं जेव्हा म्हणतो ना, मी तर 100% सांगतो तुमच्या डोक्यावर शब्द चालले असतील सगळे. जिद्द मेहनत याचा अर्थ नाही की तुम्ही जाऊन माती गोडे टाका, रोजगार हमीचे कामं करा. तो व्यक्ती पण जवळपास 4 ते 8 घंटे काम करतो, त्याला दिवसाचे 396 रुपये मिळतात फक्त. ते जिद्द मेहनत, तशी मेहनत करायची ना. आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये लक्ष द्यायचं आहे. तुमचे 50% पण तुम्हाला गुण राहू द्या ना, काही फरक पडत नाही. तुमच्या वर्गाचा पहिला टॉपर असेल 90% गुणवाला, आणि तुम्ही 50%, 45% वाले विद्यार्थी जरी असाल, आणि तुमच्या डोक्यावर ठिणगी पेटली की मला काहीतरी करायचं आहे, तुम्हाला तुमचं विजन मिळालं, तुमचं ध्येय मिळालं, ज्या क्षणी तुम्हाला तुमचं ध्येय मिळेल, विजन मिळेल, त्यावेळी तुम्ही पेटून उठणार आणि काही ना काहीतरी पुढे भविष्यामध्ये वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, शिक्षण घेऊन सरकारी नोकरी, MPSC UPSC करून सरकारी नोकरीमध्ये या असं मी म्हणणार नाही. कोणत्याही क्षेत्रात जा, व्यवसाय करा किंवा इतर काही करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. फक्त एवढंच सांगेल. विशेषतः मित्रांना सांगेल, शेवटी जे मुलं मस्त्या करताय, लक्ष देत नाही, ते आपापल्या एकामेकाला गोटं मारतात, त्यांना एक गोष्ट सांगेल की शेवटी शेवटच्या बेंचवर असणारा जो डब्बू मुलगा असतो, भारत आघाडीसारखा मुलगा होता, ज्यांचं सगळ्याला माहित आहे, तर शेवटी बेंचवर बसलेला मुलगा सुद्धा राज्यात प्रथम येऊ शकतो. हे माझ्या मित्रांमध्ये मी सांगू शकतो. संदीपचा एक विषय सांगतो, एक किस्सा सांगतो. तो मित्र त्याने सगळं बदमाश का सगळ्याच केला असेल. तर माझ्या मित्रांना सांगतो, हिराचं नाव घेतो मी, तो पण चांगला बदमाश होता, पण आता त्याच्याकडे बघितलं एक सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक आहे आपल्या राज्याचा, आपल्या धाब्याचा. त्याने स्वतःचं निर्माण केलं. बालपणी मस्ती वगैरे ह्या गोष्टी चालताच. खोडकडपणा नसेल ते बालपण नसतं. तुमच्यासारखा मी बी होतो, मी बी मस्त्या करायचो, पण वर्गात प्रामाणिक असायचो, बाहेर माझ्या मस्त्या चालायचा. कसं असतं, गुरुचा आदर केलाच पाहिजे. गुरु हा शेवटी गुरु असतो, ज्याने तुम्हाला ज्ञान दिलं असतं. ते ज्ञान तुमच्या आयुष्याच्या, तुमच्या सेवेच्या अंतिम ज्योतीपर्यंत टिकतं. पण त्या गुरुचा काय म्हणतो, गुरुचा आदर केलाच पाहिजे. तुम्हाला शेवटचं एकदा हे सांगेल की प्रयत्न करा, सातत्य ठेवा. जे काही करता, कोणत्याही क्षेत्रात जा, तिथे पूर्ण मनाला झोकून द्या. एक स्वतःची इच्छाशक्ती निर्माण ठेवा. फक्त कधी निराश झाला, काही वाटलं तर एकच गोष्ट आठवण ठेवा, ज्या आई वडिलांनी तुम्हाला घडवलं, ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी स्वप्न जन्म दिला, त्यांचा चेहरा आठवा आणि पुढे वाटचाल करा. दुसरी एक गोष्ट सांगतो, आयुष्यात कमीत कमी 2 मित्र किंवा 2 मैत्रिणी अशा ठेवा, जेव्हा तुम्ही हार मानाल की आता म्हणेल की मी माझी बॅग भरतो आणि घरी परत जातो, त्यावेळी असा मित्र तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला म्हणायला पाहिजे, मित्रा तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. असे तुम्हाला मित्र आयुष्यामध्ये 2-4 मित्र तयार करून ठेवा. एवढंच सांगेल आणि माझे 2 शब्द संपवतो. यापासून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण माणूस जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. आणि म्हणून आपण माणसं जोडली पाहिजे आणि आपली प्रगती केली पाहिजे. कुणाल आहे का? 1 मिनिट. कुणाल, क्लॅप्स गो. दोन्ही वर्गमित्र आहे. या ठिकाणी पुन्हा आपले कंदिकवाळा साहेब हे सुद्धा त्याचे वर्गमित्र आहेत. त्यानंतर फोटो व्हिडिओ. हो, यानंतर हिराचंदजी कंदुकवार उपसरपंच धाबानगरी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा या प्रसंगी सुरेशचा गौरव करावा. त्यानंतर सुनीलजी हजारे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा वर्गमित्र यांना त्याने या ठिकाणी गौरव करावा. क्लॅप्स गो. तर थोडा कार्यक्रम लांबलेला आहे. या ठिकाणी अगदी थोडक्यात सरांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपकरणावर सर यांनी शुभेच्छा द्याव्या. फक्त 5 मिनिटे शांत राहा. मागे जे विद्यार्थी गोंधळ करून सरळ बसा.
हा कार्यक्रम तुमच्यासाठी घेतलेला आहे. आम्हाला एका रूममध्ये घेता आला असता कार्यक्रम, परंतु त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जिद्द मेहनत जी केलेली आहे, तर त्याची काहीतरी जाणीव तुम्हाला असावी. आणि तुम्ही सुद्धा या सुरेशसारखी मेहनत करून यशस्वी होण्यासाठी तुमच्या समोर हा कार्यक्रम घेतला. आम्हाला 4 भिंतीच्या आड कार्यक्रम घेता आला असता, परंतु त्यांनी जी केलेली मेहनत आहे, तर त्या मेहनतीचा जो फायदा आहे तर तो तुम्हाला सुद्धा व्हावा, तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये प्रगती करावी यासाठी तुमच्या समोर कार्यक्रम घेतलेला आहे. परंतु तुम्ही आपल्या कलाकारा कोणी कोणाची केस ओढत, कोणी गोटे खालीवर करत आहे, हे असं कार्य करू नका. तर आज आपण या ठिकाणी सत्काराचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाला तर त्यापूर्वी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष जीवतोडे गुरुजी, दलिताचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावसामध्ये अभिवादन करून मी माझ्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या शाळेचे प्रमुख पाहुणे माजी पर्यवेक्षक बबनराव पत्तीवार सर, प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक संजयराव ठाकरे सर, या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि धाबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच हिराजनजी कंदीकुरवार, सत्कार मूर्ती सुरेश शिवरामजी सातपुते आणि त्यांचे वर्गमित्र या ठिकाणी, हे सुद्धा हिराजनजी कंदीकुरवार हे सुद्धा सुरेशचे वर्गमित्र आहेत. परत या ठिकाणी सुनील हजारे हे सुद्धा वर्गमित्र आहे आणि आपल्या शाळेचे कर्मचारी कुणाल खुटेमाटे हे सुद्धा वर्गमित्र आहे. आत्ताच तुमच्या समोर सुरेशने जे यश संपादन केलं, त्याचा जो लेखाजोखा आहे तो त्यांनी आपल्या बालपणापासूनच गरीब परिस्थितीमधून हा मुलगा वर आलेला आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्याचा मोबदला जो मिळत होता, त्या मोबदल्याचा जो उपयोग आहे त्याने पुस्तकं खरेदी करण्यासाठी केलेला आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये राहणं म्हणजे काही साधं सोपं काम नाही. पगार व्यक्ती राहतो पगारदार, पण जो व्यक्ती दिवसभर मेहनत करतो, तुटपुटच्या पगारामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो, कारण पुणे हे शहर काही आपल्या धाब्यासारखं स्वस्त नाही आहे. धाब्यामध्ये एक चक्कर मारली तर तिला एक वाढ सुद्धा होत नाही. धाब्यातली एक लोकसंख्या 4-5 जर फ्लॅट गोळा केले तर धाब्याची लोकसंख्या होते. अशा मोठ्या शहरामध्ये यांनी जाऊन आपल्या वयाची जवळपास या MPSC साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतची परीक्षा घेते. या परीक्षेमध्ये जे संपादन केलेलं आहे ते साधं सुद्धा यश नाही, तर त्याच्यासाठी त्याला परिश्रम करावे लागले. 2003 आणि 4चा 10वीचा विद्यार्थी, 12वी केली, त्याच्यानंतर BSc केलेला आहे 12वी चंद्रपूरला जाऊन, आणि त्यानंतर D.Ed केलं, स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि त्याच्या स्पर्धा परीक्षेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मदत केलेली आहे तर त्यांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून आपलं यश, आपल्या यशाच्या मागे कोणतरी असते आणि यशाच्या मागे कोणतरी असल्याशिवाय आपले आईवडील तर असते आणि त्यासोबत वर्गमित्राचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शिक्षकांनी केलेले जे सहकार्य आहे, जी जिद्द त्याच्या मनामध्ये होती आणि त्या जिद्दीचा त्याने फायदा करून घेतलेला आहे. तुमच्या सगळं खोडकर विद्यार्थी होता, पण तो याने मनामध्ये या खोडकरपणा ठेवल्या नाही, तर खोडकरपणासोबतच अभ्यासाची जिद्द त्यांनी जर सोडली असती तर या ठिकाणी मुंबईमध्ये बृहन्मुंबई या ठिकाणी उच्च पदावर कार्यकारी सहाय्यक या पदावर त्याची नेमणूक झाली नसती. परंतु छोट्याशा गोंदपिपरी सारख्या तालुक्यामध्ये आणि सोमनपल्ली सारख्या छोट्याशा गावामध्ये राहून अभ्यास करून मुंबई सारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये त्याला मानाची सन्मानाची या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे. आणि त्या ठिकाणी आपण या शाळेमध्ये त्यांचा सत्कार घडवून आणलेला आहे. सत्काराचा उद्देश एकच होता की आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहे तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे, घेतलेले परिश्रम आहे, गरीब परिस्थितीची जाण ठेवलेली आहे त्यांनी, आणि म्हणून सांगितलं की 17 नोकऱ्या केलेल्या आहे, 1 नाही 2 नाही तर 17 छोट्या मोठ्या नोकऱ्या करून अभ्यास केलेला आहे, स्वतःचा पोट भरलेला आहे.
आणि त्यामध्ये जो काही पैसा शिल्लक असतो तर त्या पैशामध्ये त्या ठिकाणी कोणती परीक्षा देतो म्हटलं की फुकटचं काम नाही आहे, पैसा द्यावा लागतो. एक्झामचा फार भरायचा म्हटलं की पैसा द्यावा लागतो. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, पार्ट टाइम नोकरी केली, दिवसभर नोकरी केली आणि अभ्यास सुद्धा केलेला आहे. आणि एमपीसीचा अभ्यास करणं म्हणजे 1-2 तास नाही तर 12-12, 15-15 तास अभ्यास करावा लागतात. काही लोकांचं आयुष्य निघून जाते. 38 वर्षाची मर्यादा सांगितली ओबीसी साठी आणि 38 वर्षाची जी मर्यादा तर ती ओलांडली तर सरकारी नोकरी मिळत नाही. पहिले मला वाटतं की एमपीएससी मध्ये 3 चान्स होते, बरोबर आहे का 5 होते, मध्ये काढून टाकले होते ना. आता किती 38 वर्षापर्यंत. तर पूर्वी परीक्षा देण्यासाठी लिमिट होती, मला वाटतं की 3 वर्ष 5 वर्ष अशी काय तर लिमिट होती. आणि आता सरकारने ती अट काढून टाकली, फक्त मर्यादा ठेवली की कशाची, वयाची मर्यादा ठेवलेली आहे त्या परीक्षेसाठी. पण तू साधं सुद्धा काम नाही. पुण्यामधला जो सर्वात जुना एरिया आहे ज्याला आपण आता सांगितले बुधवार पेठ, जेवढे वार आहेत तेवढे पुण्यामध्ये पेठेचे नाव आहे. रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, म्हणजे ते नावं दिली आहे. जेवढा पेठेचा एरिया आहे हा विद्यार्थ्यांचा एरिया. या ठिकाणी तुम्हाला पुण्यामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी मिळतात. विद्यार्थ्यांचा एरिया, या ठिकाणी राहणारे लोक कमी परंतु विद्यार्थी जास्त आहे. सर्वात महागडा एरिया पुण्यामधला म्हटलं तरी चालेल, कारण की या ठिकाणी अभ्यासिका आहे, पुस्तकाची मोठी मोठी दुकानं आहे, पुस्तकं तिथून विकत घ्यायची आणि तेच पुस्तकं विकायची. त्या ठिकाणी एमपीसी साठी समजा पुस्तकं खरेदी केली, जुनी पुस्तकं खरेदी करायची आणि आपलं अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ती पुस्तकं विकायची, जुनी पुस्तकं. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी मोठी पुस्तकाची बाजारपेठ आहे. आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारतामध्ये पुणे शहर एक विद्येचं माहेरघर म्हणून पूर्वीच्या काळापासून उदयास आलेल्या अशा पुण्यासारख्या शहरामध्ये राहून एमपीएससीची तयारी केली. आणि सतत 10 ते 11 वर्षाच्या संघर्षानंतर यावर्षी एप्रिल 2025 मध्ये यश या सुरेशच्या हाती लागलेलं आहे. सुरेशने भविष्यामध्ये अशी उत्तरोत्तर प्रगती करावी आणि येणाऱ्या ज्या अंतर्गत ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षा सुद्धा देऊन या महानगरपालिके, मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये उच्च पदाची परत म्हणजे याचं उत्तरोत्तर प्रमोशन व्हावं यासाठी त्यांनी एक्झाम आहे तर त्या एक्झाम द्याव्या आणि उच्च पदावर पोहोचावं अशी अपेक्षा करतो. वेळ जास्त झालेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी माझं भाषण आटोपता घेतो. धन्यवाद. हा सर, धन्यवाद सर. तर या कार्यक्रमाकरता आपल्या आजचे सत्कारमूर्ती सुरेश शिवरामजी सातपुते यांनी हा आमच्या शाळेतर्फे सत्कार स्वीकारला, त्याचं मी शाळेच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री कंदीकुरवाडजी, श्री पत्तीवार सर, सुनीलजी हजारे सर, ठाकरे सर यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं स्थान भूषवलं, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचेही आभार मानतो. तसेच उपकरणावर सर यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी जवळपास 1 तास झाला बसलेले आहात. तुमचे पण या ठिकाणी मी सर्वांचं आभार मानतो. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे परत एकदा आभार मानतो. आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला, मी असं जाहीर करतो. तुम्हाला 5 मिनिटाची विश्रांती राहील. Congratulations and best of luck for future. Thank you for watching this video.